नमस्कार दोस्तों। आय नो की तुमच्या एक्झाम्स खूप जवळ आलेले आहेत आणि तुम्हाला खूप जास्त टेन्शन आलंय कारण सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे पाठांतर होत नाहीये, पद्य पाठ होत नसेल, तालिका पाठ होत नाहीयेत, ग्रामरमध्ये काय करायचं कळत नाहीये आणि एक्झॅक्टली आता अभ्यास कसा केला पाहिजे हे टेन्शन तुमच्या समोर असेल. सो त्याच्याबद्दल आज आपण थोडंसं डिस्कशन करूयात. ऑलरेडी तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओज मिळतात आणि जसं की तुम्हाला माहिती आहे माझी एक्झाम असल्यामुळे मी मॅरेथॉन तर नाही घेऊ शकत आहे, पण तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओज नक्की प्रोव्हाईड करेन सो दॅट तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरतील या सगळ्या गोष्टी. फर्स्ट ऑफ ऑल तर कशापासून सुरुवात करायची आहे, तर सुरुवात श्लोक पासून करा किंवा तालिकापासून करा. श्लोक जर तुम्ही ऑलरेडी पाठ केले असतील तर प्लीज आता लिहून बघण्यावरती भर द्या. कारण जर तुम्ही पाहिलं तर सुक्तीसुधा, युग्ममाला आणि चित्रकाव्यम हे 3 तुमच्याकडे आहेत श्लोक लिहिण्यासाठी. यातले कुठलेही 2 तुम्ही करायचे आहेत. मला विचाराल तर मी तुम्हाला नेहमी सजेस्ट करेन सुक्तीसुधा आणि युग्ममाला हे जे 2 आहेत हे तुम्हाला लिहून बघायचे आहेत, कारण याच्यावरती क्वेश्चन्स विचारले जातात एक्झाम मध्ये फिल करण्यासाठी. चित्रकाव्यम स्किप केलं त्यासाठी तरी पण चालेल, पण हे 2 मात्र करायचे आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे अन्वय जेव्हा कराल तेव्हा 2 ओळींचे जे श्लोक आहेत सुक्तीसुधा आणि युग्ममाला यांच्यामधले त्याचेच फक्त अन्वय करायचे आहेत. 4 ओळींच्या श्लोकचे करू नका, एक्झाम मध्ये नाही विचारलं जात. मोस्टली 2 ओळींच्या श्लोकच विचारलं जातं आणि इन केस 4 ओळींचा आलं पण तरी पण तुम्हाला 4 शब्द लिहायचे असतात. श्लोक पाठ असेल तर तुम्ही ते पण अटेम्प्ट करू शकता, पण आतापर्यंतच्या अनालिसिस नुसार 4 ओळींच्या श्लोकचा अन्वय नाहीये. ठीक आहे, 2 ओळींच्या श्लोकचंच येतं. सो तुम्हाला अन्वय करायचा आहे 2-2 ओळींच्या श्लोकचं. श्लोक पाठ होत नसतील तर प्लीज सकाळ संध्याकाळ असं वाचण्याचा प्रयत्न करा, कारण पाठ करण्याशिवाय दुसरा ऑप्शन नाहीये. संस्कृत इज ऑल अबाउट पाठांतर. ते केलं तर तुम्हाला त्या श्लोकचा उपयोग, त्याचा अर्थांचा उपयोग पूर्ण पद्य विभागामध्ये होणार आहे. त्याच्यामुळे स्टार्ट विथ श्लोक पाठ करणं. आणि त्यासोबतच दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे आपल्याकडे सरळ अर्थ लिहिण्यासाठी आहे वाचन प्रशंसा आणि मानवता धर्म. आता दोन्ही पण होत नसतील तर कुठलं तरी एक करा. वाचन प्रशंसा करा, कारण त्यामधले मोस्टली चान्सेस आहेत की त्यातलेच 2 श्लोक येतात. सो आता तुम्हाला काय काय करायचं आहे, युग्ममाला, सुक्तीसुधा आणि वाचन प्रशंसा याचा अर्थ करायचा आहे. ठीक आहे, या दोघांचा श्लोक बाय हार्ट करायचा आहे आणि याचा अर्थ करायचा आहे. दुसरी गोष्ट, माध्यम भाषेचं टेन्शन अजिबात घेऊ नका. तुम्हाला आरामात उत्तरं लिहिता येतील जर तुम्ही पाठांचे व्हिडिओ नीट पाहिले असतील तर, कारण त्यामध्ये जे कंटेंट आहे तेच तुम्हाला लिहायचे. इन केस अजूनही तुम्ही सगळे गद्य कव्हर नसतील केले, ऑलरेडी मी त्याचा एक वन शॉट अपलोड केलेला आहे ज्यामध्ये सगळे गद्य एकाच व्हिडिओमध्ये आहेत. इव्हन सगळे पद्याचा पण एक दुसरा व्हिडिओ अपलोड केलेला आहे आजच, तो पण नक्की चेकआउट करा. तेच व्हिडिओ जर तुम्ही व्यवस्थित पाहिले ना तरी पण तुम्हाला इतर काहीच अभ्यास करायची गरज नाही पडणार, कारण त्यामध्ये मी अर्थ, अन्वय, संधी सगळं काही कव्हर केलेलं आहे जे जे एक्झाम मध्ये विचारलं जातं. ठीक आहे, सो आता तुम्हाला नेक्स्ट स्टेप काय करायची आहे, पद्य विभागामधल्या या 3 गोष्टी केल्यानंतर तालिका करायला घ्यायचं आहे. तालिकामध्ये काय काय तालिका करायचं याचे पीडीएफ मी ऑलरेडी अपलोड केले, ते चेकआउट करा, जेणेकरून तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की तालिका कुठल्या करायच्या आहेत. आता सगळ्या तालिका करत बसू नका, कुठली कुठली करायची आहे बघा. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे तुम्हाला देव करायचा आहे. हे तुम्हाला येत असेल नसेल तर एकदा रिवाइज करा. माला करायचा आहे. वन आणि देव सेम असल्यामुळे ते काय आता करायची गरज नाहीये. नेक्स्ट तुम्ही करणार आहात ते म्हणजे नदीचा टेबल, त्यानंतर भगवतचा टेबल, त्यानंतर ठीक आहे, सध्या एवढे केले तरी पण पुरेसे आहेत. क्रियापदासाठी मी ऑलरेडी प्रत्यय एका पीडीएफच्या एका पेजवरती सगळे प्रत्यय दिलेले आहेत. लटलकार, लोटलकार, लंगलकार, लोटलकार सगळ्याचे विलीन लकाराचे, तर ते प्रत्यय करायचे आहेत. आणि त्यासोबत टेबल आता कुठले कराल क्रियापदामधले, तर फक्त असा आणि कृचा टेबल करायचा आहे. बाकी कुठले टेबल करायची गरज नाहीये क्रियापदाचे. फक्त प्रत्यय वापरून कसे सॉल्व्ह करायचे आहेत क्वेश्चन याच्यावरती मी ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलाय, सो तो प्लीज बघा, कारण तो एक्झामसाठी खूप महत्वाचा आहे. हा जो व्हिडिओ आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये ऍज अ तालिका या टायटल खाली देईन. डिस्क्रिप्शन किंवा कमेंट बॉक्स मध्ये कुठेतरी ही लिंक असेल. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे तो म्हणजे तुमच्याकडे धातूचा जो टेबल आहे तो करायचा आहे टेक्स्ट बुक मधला, तोही मी त्याच्यामध्ये अपलोड करून दिलेला आहे. सर्वनाम मध्ये काय कराल तर सर्वनाम मध्ये फक्त तत्चा टेबल करा सध्या, बाकी कुठला करायची गरज नाहीये, फक्त तत्चा टेबल करायचा आहे. ठीक आहे, सर्वनाम मध्ये हे झालं. सो तालिकामध्ये काय करायचंय, देव, माला, नदी, भगवत. प्रत्ययामध्ये सगळे प्रत्यय करायचे आहेत सगळ्या लकारामधले. असा आणि क्रूचा टेबल आणि तत्चा सर्वनामामधला टेबल आणि धातूमधला टेबल इतकंच करायचं आहे टेबल्स मध्ये. ठीक आहे, आफ्टर दॅट नेक्स्ट आपल्याकडे येतं गद्यामधलं काही करायचं आहे का, तर बघा, संस्कृत नाट्यस्तबकः किंवा नदी सूक्तम दोघांपैकी कोणाच तरी एकाचं ट्रान्सलेशन करा. एकाच करा, दोघांचं करायची काही गरज नाहीये, कारण 2 आउट ऑफ 1 विचारलं जातं. सो दोघांपैकी एकाचं ट्रान्सलेशन करा. कसं करायचं आहे, एकतर माझा व्हिडिओ चेकआउट करा किंवा मी जी पीडीएफ अपलोड केलेली आहे ती चेकआउट करा. ती समोर ठेवा आणि पुस्तक समोर ठेवा. लाईन बाय लाईन दोन्ही रीड करण्याचा प्रयत्न करा आणि ट्रान्सलेशन लक्षात ठेवा. लक्षात नाही ठेवलं, तुम्हाला मिनिंग कळलं आणि मग लिहिलं स्वतःच्या मनाने तरी पण चालणार आहे. वर्ड टू वर्ड आलं पाहिजे असं नाहीये, पण मिनिंग नाही चेंज झालं पाहिजे. ठीक आहे, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे
ठीक आहे, ट्रान्सलेशन बद्दल बोललो आपण. माध्यम भाषामध्ये एकदा फक्त चॅप्टर रीड करा. मी गॅरंटी देते की तुम्ही स्वतःच्या मनाने माध्यम भाषा लिहू शकता. ठीक आहे, कारण सगळं कॉन्टेंट चॅप्टर मधलंच असतं. सो चॅप्टर रीड केला तर तुम्हाला माध्यम भाषा आरामात येईल. रेफरन्ससाठी डायजेस्ट किंवा मास्टर की किंवा जे पण तुम्ही काही फॉलो करत असाल त्याच्यामधला कशामधलाही आन्सर बघा. सेम टू सेम आन्सर लिहायची गरज नाहीये. तुमच्या मनाने तुम्ही आन्सर लिहू शकता. फक्त फॉर्मॅट बघून घ्या. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आपल्याकडे आहे पेपर पॅटर्न मध्ये तालिकाबद्दल बोललो आपण. समासचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे. त्यातले समास येणार ते चेकआउट करा. सगळ्यात महत्त्वाचं संख्यावाचक जे एक्झाम मध्ये येणार आहेत तेच मी सांगितलेले आहेत. त्याची लिंक तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये मिळेल. त्यानंतर नेक्स्ट आहे निबंध. निबंध मी सगळेचे सगळे अपलोड केलेले आहेत. कोणते निबंध करायचे तर बघा, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे खग करायचंच आहे काही झालं तरी, कवी करायचं आहे आणि उत्सव करायचा आहे. ठीक आहे, खग, कवी आणि उत्सव. पुस्तक राहिलंय, प्रसिद्ध स्थल, नेता बाकी आहे. ते नाही केलं तरी पण चालेल. पण खग, कवी आणि उत्सव हे तिन्हीच्या तिन्ही 100% करायचे आहेत, कारण एक्झाम मध्ये यातला एक तरी विचारलाच जातो. ठीक आहे, चित्रवर्णन करणार असाल तर तुम्हाला ऍज पर दॅट चित्र काही प्रॅक्टिसेस करा. अनुवाद करणार असाल तर मी अनुवादचा व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे, तो बघा, तेवढा सफिशियंट आहे. अनुवाद नसाल करणार, वाक्य निर्माण करणार असाल तर त्याचा व्हिडिओ अपलोड केलाय, तोही चेकआउट करायचा आहे. त्याच्यामध्ये मी जेवढे शब्द घेतलेले आहेत तेवढे सफिशियंट आहेत, किंवा इव्हन पीवायक्यूज पण सॉल्व्ह करून घेतलेले आहेत तेवढे पण सफिशियंट आहेत. ठीक आहे, सो गद्य झालं, पद्य झालं आपल्याकडे. तृतीय विभाग डन झाला. सुगम संस्कृतम मध्ये तर काही इझीच आहे. पहिल्या विभागामध्ये फक्त चित्रपदकोश आहे. संख्या तर तुम्हाला येत असतील. नसतील येत तर प्लीज एकदा रेफर करा, कारण खूप इझी मार्क्स मिळवून देणारे क्वेश्चन आहेत. समय तुम्हाला येत असेल, नसेल तर 5 मिनिटामध्ये रट्टा मारा. व्हिडिओ अपलोड केलेला आहे मी समयचा, सुगम संस्कृतमचा, त्याच्यामध्ये चेकआउट करा. ठीक आहे, हे सगळे जे मी व्हिडिओ सांगते त्याची प्लेलिस्ट अवेलेबल आहे. हवं तर मी प्लेलिस्टची लिंक देईन, किंवा व्हिडिओज भेटले तर व्हिडिओची लिंक तुम्हाला अटॅच करून देईनच. त्यानंतर नेक्स्ट आपल्याकडे आहे ते म्हणजे समास. ठीक आहे, व्याकरणावरती मी कालच व्हिडिओ अपलोड केलाय, त्यातलेच क्वेश्चन एक्झाम मध्ये येणार. सो ते व्याकरणाचे क्वेश्चन त्यातून बघा. समानार्थी विरुद्धार्थी जे भाषा अभ्यास मध्ये आहेत तेवढे केले तरी पण सफिशियंट आहे. त्याच्या पलीकडे काही करायची गरज नाहीये. त्यानंतर चौथा विभाग झाला, पाचवा विभाग झाला. सहाव्या विभागामध्ये आपल्याकडे आहे ते म्हणजे अपठित. अपठितचे खूप सारे व्हिडिओज अपलोड केलेत मी, तेवढेच बघा. त्याच्या पलीकडे काही करायची गरज नाहीये. इव्हन त्याच्यामध्ये मी हे पण सांगितले की अपठितचा गद्य किंवा पद्य तुम्हाला नाही समजला तरी पण आपण उत्तर कशी फाइंड आउट करू शकतो. सो त्यासाठी तो व्हिडिओ नक्की रेफर करा, जेणेकरून तुम्हाला एक आयडिया मिळेल. आणि आता सध्या तुम्ही पद्यावरती फोकस करा, श्लोक पाठ करण्यावर, तालिका पाठ करण्यावर. माध्यम भाषा फक्त एकदा रीड करायचं आहे. फोर्थ पॉईंट वरती येते ग्रामरचे व्हिडिओज मी ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. वन शॉट पण आहे, आणि काल मी सगळे क्वेश्चन्स पुस्तकामधले भाषा अभ्यास मधले सॉल्व्ह करून दिले होते, तोही व्हिडिओ आहे, तो एकदा बघायचा आहे. निबंधाचा तुम्ही करू शकता, निबंध 3 निबंध करायचे आहे, ते पण अपलोड करून झालेले आहेत. संख्यावाचक व्हिडिओ अपलोड केला आहे, फक्त तो बघायचा आहे. समासाचा व्हिडिओ अपलोड केलाय, तोही बघायचा आहे. अपठित डन झालेला आहे, ते पण एकदा बघून घ्या. सो इन शॉर्ट सगळा सिलेबस मी अपलोड करून ठेवलेला आहे. तुम्हाला फक्त स्टेप बाय स्टेप फॉलो करायचा आहे, आणि त्याला मॅरेथॉन प्रमाणे कन्सिडर करा. स्टेप बाय स्टेप सगळे व्हिडिओज तुम्हाला बघायचे आहेत, तेवढे सफिशियंट आहेत एक्झामला. परत एकदा लाईव्ह तर मी येऊ शकत नाही बिकॉज ऑफ माय एक्झाम्स. आता ते सगळंच एकत्र जवळ आलेलं आहे, छान मस्त. पण आता काय करणार आपण, दुसरा ऑप्शन नाही आपल्याकडे. सो ते जे व्हिडिओज आहेत तेच सफिशियंट आहेत, पुरेसे आहेत, आणि ते जरी तुम्ही पाहिलेत ना तरी पण तुम्हाला 90 आय मीन ओव्हरऑल स्कोर बोलते मी, तसे 20 तुम्हाला तुमच्या शाळेमधून 18च्या वरच मिळतात, त्याच्या खाली कोणी देत नाही. सो आता तुम्हाला रिटर्न पेपरमध्ये 80 आउट ऑफ 70-75च्या वर हमखास मिळणार. तुम्ही ते सगळे व्हिडिओज नुसते आता सध्या लास्ट मोमेंटला पाहिलेत तरी पण. पण अर्थात तुम्हाला पाठांतर ते तुम्हालाच करावं लागणार आहे. पाठांतरासाठी काही ट्रिक नाहीये. जर श्लोकचं मिनिंग समजून पाठ केलं तर अजून इझी जाईल. सो मिनिंग समजून पाठ करा. चित्रकाव्य थोडंफार नाही केलं तरी पण चालेल, पण सुक्ती सुद्धा आणि युग्ममाला हे 2 मात्र नक्की करा. ठीक आहे, बेस्ट ऑफ लक. पेपर खूप छान जाईल तुम्हाला. ऑल द बेस्ट. आणि खूप छान लिहा, आरामात पेपर लिहा. पेपर पॅटर्न कसा असावा किंवा पेपर कसा लिहायचा आहे, प्रेझेंट कसं करायचं आहे, यावरती पण व्हिडिओ अपलोड केलाय, नक्की चेकआउट करा. लाईव्ह घेतलं होतं आपण ते, सो तेही नक्की बघा. थँक्यू सो मच. बेस्ट ऑफ लक अँड बाय.